संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले. पहिले षटक घेऊन गोलंदाज सचिन नाईक आणि जरा फलंदाज प्लीज अमित तपकीर आणि पप्पू रामगोडे या ठिकाणी डावाची सुरुवात करतात नॉनस्ट्राइक एंडला. आणि या दरम्यान चावी आपण पहिला षटकातला पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि या ठिकाणी मात्र चेंडू जातोय तो अर्थात वाडी श्रीलंका क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात त्या अमितने आपले खातं या ठिकाणी उघडलं 2 धावांनी आणि यशवंत भाऊ पाचंगे संघाची धावसंख्या धावपलकर बिनबाद 2. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. फिरोजना पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. सचिन नाईकचा चेंडू या ठिकाणी मात्र निश्चितच एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. 2 चेंडूची समाप्ती झाली. 2 धावा धावपलकर इथे पाहायला मिळाल्यात. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आपण या ठिकाणी पाहतात ज्याच्यामध्ये एक अर्थात शॉर्ट कव्हर पॉईंट आहे. एक शॉर्ट पॉईंट एक शॉर्ट वाडिश मिडऑफ आणि एक अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर यावी. चांगला चेंडू होता आतमध्ये येणारा क्षेत्रशी जातोय चेंडूवर चेंडूची पकड करेल मिडान क्षेत्रामध्ये तो पण 1 धाव इथे आणखी पुन्हा एकदा अमितच्या खात्यामध्ये नोंदवली जाईल. एकूण धावसंख्येत वाढ होईल. एक संघाची धावसंख्या 3. पप्पू रामगोडे प्रतिक्रिया पुणे संघाचा एक अतिशय बलाढ्य खेळाडू ज्याने आपण पाहायला मिळाला. अनेक क्रिकेट स्पर्धांनी गाजवल्यात. तो या ठिकाणी खेळण्यासाठी तयार असेल. एक अर्थातच पॉइंटला क्षेत्ररक्षक आणण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. गोलंदाज तयार सचिन नाईक. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. 1 धाव इथे मिळेल. पप्पू रामगडी ज्याने आपलं खातं उघडलंय 1 धावेने 4 धावा धावपलकावर. एका बाजूने डावकर फलंदाज एका बाजूने उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज. यावेळी मात्र आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क करण्या इकडे उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर यष्टीच्या हातामध्ये बिसावला. चांगली गोलंदाजी करत असताना सचिन नाईक. दहा 12 फलंचा रनअप आहे. मध्यम गती मारा आहे. समोर अमित. यावेळी मात्र लोअर फुटचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. याच्याकडे स्वीपचा फटका अर्थात चौकार. सुंदर फटका. 4 धावा. चार धावांचं योगदान इथे मिळालं. षटक क्रमांक 1 आणि आता मात्र नवीन गोलंदाज अमर गोरे. पुणे शहराचं प्रतिनिधित्व करणारा अमर गोरे गोलंदाजसाठी या ठिकाणी येतोय. धावपलकावर पहिल्या षटकात धावा आल्या त्या 8. तालुका खेड पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातला हा अर्थात गोलंदाज आहे. अमित वैयक्तिक खेळतोय. 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 7 या धावपलकावर. तर दुसरीकडे पप्पू रामगोडे या ठिकाणी 1 या धावसंख्येवर डावकर फलंदाज आहे. पंचांच्या
उजवीकडून टाकलेला हा चेंडू इथे मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला पप्पू रामगोडी यांनी दोन क्षेत्री चेंडूवर येतात ऑन साईड म्हणजे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत मात्र सहज 2 धावा पूर्ण केल्या त्या पप्पू रामगोडी यांनी 2 धावांचं योगदान त्याला मिळालं आणि संघाची धावसंख्या 10च्या घरामध्ये. बिनबाद 10 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला इथे मात्र चेंडू जातोय तो अर्थात कव्हर पॉइंटला आणि क्षेत्रक्षक चेंडूवर येईपर्यंत मात्र 2 धावा इथे मात्र मिळाल्या त्या पप्पू रामगोडी याला 2 धावांचं योगदान त्याचं. धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली आणि धावफलकात धावा आल्या त्या 12. पुढे चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक इथे नाही आहे. आपण पाहता चेंडू गेला तर सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय तो म्हणजे 1 धाव आणखीन पप्पूच्या खात्यात जोडली गेली. एका बाजूला डाव्या हाताचा फलंदाज दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा फलंदाज. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबलचं युद्ध आपण पाहतात. पृथ्वीराज चषक 2025 एक भव्य मोठी क्रिकेट स्पर्धा सातारा जिल्ह्यामधली महाराष्ट्रातली एक मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून निश्चित तिचं वर्णन इथे केलं जातं. जब तब्बल 7,88,000 रुपयाचं पारितोषिक असणार ही क्रिकेट स्पर्धा. चला वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून डाकुरा फलंदाज चेंडू सोयीचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन धावफलक इथे नोंदवलं जाईल. चौदा धावा धावफलकार आल्यात. आणि पुन्हा एकदा थोडीशी दिशा चुकलेला हा गोलंदाज आपण पाहायला मिळत. सोयीचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन धावफलकार नोंदवली जाईल. बिनबाद 15. अमर या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडूवर घेतलाय. ताकद वापरले. बराच वेळ चेंडू हवेत उंच होत क्षेत्रक्षक चेंडूवर 3 पाठलाग करत होते. मात्र या ठिकाणी तोपर्यंत मात्र झेल जमीनला दान झाला आणि 2 धावांचं योगदान इथे मिळालं ते संघाला. आणि या 2 धावांच्या माध्यमातून यशवंत भाऊ पाजंगे संघ या ठिकाणी आपण पाहतात धावफलकावर धावा आता पण टर्नआउट. एक धावेचं योगदान इथे मिळालं. सोळा धावा. पुढचा चेंडू इथे आडव्या बॅटने खेळलाय. ड्राईव्ह केलं चेंडूला आपण पाहायला मिळतं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक चेंडू येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडासा उशिरा चेंडू फेकला आणि तोपर्यंत 2 धावा सहजगती तिथे मिळाल्या. 2 धावा मिळाल्या आणि आता मात्र धावा धापल करल्या त्या 18. पप्पू रामगोडीच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. 18 बिनबाद 18. चांगली सुरुवात या ठिकाणी केली ती यशवंत भाऊ पाजंगे या संघाने धनबिन अलिबाग या संघाविरुद्ध. इथे मात्र गोलंदाजा विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र 1च धाव मिळू शकेल आणि त्याचबरोबर 2 षटक इथे मात्र समाप्त झाली. 1 धावेचं योगदान इथे धावफलकात नोंदवलं जाईल. 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 षटकात 19 धावा धावफलकार इथे आल्यात. येणारी 2 षटक अजूनही बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये पाहूया किती धावांचं योगदान मिळेल.
गोंदिया इथला अर्थातच गोलंदाज बाळा ठाकरे या ठिकाणी गोलसाठी येतोय. हे खरं तर धनविनी अलिबाग संघाचे सन्माननीय आयोजक यांचं अतिशय मोठं योगदान आहे, कारण महाराष्ट्रातले अनेक खेळाडू ते इथे गोळा करतात, आपल्या संघातून खेळवतात आणि क्रिकेटसाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिले, खूप मोठं वाव दिले. कारण स्वतः हॉटेल व्यवसायात असणारे समीर चौगुळे सर उळ्या मैदानाकडे या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. उजव्या दिशेने फलंदाज चेंडू अर्थात स्वैर असावा अशी दात पंचांकडे मागत असताना पंचांनी मात्र चांगला चेंडू म्हणून या ठिकाणी घोषित केलं. या ठिकाणी पाहूया चेंडू मात्र आपण पाहतात या ठिकाणी नो बॉलचा इशारा पंचांचा. एक धाव घोषित इथे आणखीन एक मिळाली. पुढचा चेंडू मात्र 2 आणि 21 आणि पुढचा चेंडू मात्र आता फ्री हिट. आणि या फ्री हिटवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रक्षक चेंडू येतोय, चेंडू झेल पकडतोय मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. काय झालं इथे? फलंदाज बाद नाही, फ्री हिट होता, फ्री हिट, नो बॉल. नो बॉल जेव्हा जागतिक दरम्यान यावी मात्र चांगला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. धावा धावपलकर आल्या त्या 22. या ठिकाणी आपण पाहता चेंडूला सरळ भिरकावून दिलाय आणि येतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक शानदार फटका अर्थात षटकार 6 धावा. आणि इथे रिव्ह्यू मागितलंय, उंची पाहिली जाईल, उंची पाहिली जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली, उंची पाहिली जाईल. या नोबलचं निश्चितच आपण पाहणार आहोत की तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ते पाहिलं जाईल. ही चेंडूची उंची पाहिली जाईल. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र दाबलकात वाढ होते. 28. पुन्हा एकदा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्रक्षक चेंडू येईल, चेंडूची फेक इथे करतोय गोलच्या दिशेने. तोपर्यंत या ठिकाणी मात्र सहजगत्या इथे अतिशय उत्कृष्ट रीतीने 2 धावांचं योगदान इथे घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा मिळाल्या ते संघाला आणि या 2 धावा अर्थात धापलकात वाढ होते 30च्या घरामध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू येतोय समर्थ आणि अशा प्रकारे या ठिकाणी फलंदाज बाद. बाळा ठाकरे गोलंदाज गोंदिया याला हे यश मिळालं. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धापलकर धावा येऊन पोहोचल्या त्या प्रति षटक 10च्या सरासरीने 30. पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. कोणाला 30 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये संजय वास्कर गोलंदाज आणि संजय पार्टे फलंदाज. शेवटचे षटक
संजय भास्कर गोलंदाज या ठिकाणी येतोय. संदेश संजय वास्कर पहिला चेंडू इथे मात्र उंचावून फेकून दिलाय आणि मिड विकेट म्हणजे आलेला एक शानदार फटका षटकार. छत्तीस काय जबरदस्त फटका मारला या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. अर्थातच पुन्हा एकदा बॅट चेंडूचा सोंड आत्ता मात्र संपर्क आला नाही कारण थोडासा अकुट चेंडू इथे फेकला होता. येणारे 4 चेंडू अजून बाकी आहेत. 36 धावा धावलकावर. 36 संजय भास्कर गोलंदाज. कैसा फुलटॉस चेंडू इथे आपण लोअर फुलटॉस चेंडू इथे थोडीशी ओव्हरथ्रो परिणाम या ठिकाणी एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्यामध्ये यशस्वी ठरले. ते दोन्ही फलंदाज 2 धावांचं योगदान इथे मिळालं कारण एक धाव अतिशय महत्वाची क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हणतात आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 38 धावा धावलकावर. अडतीस 38 यावी हलकसे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहता क्षेत्राशी चेंडू घेणार. चेंडूची फेकी एसटीच्या दिशेने आणि तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा खराब एस्ट्रेशन आपण पाहायला मिळाले. चेंडू अडवू शकले नाहीत आणि 2 धावा. 40 धावा. चला क्षेत्रक्षण लावून घ्या लगेच. 40 पुरमगडे अतिशय चांगले योगदान त्यांनी आतापर्यंत दिले आपल्या संघासाठी. 21 13 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान पप्पू रामगोडे याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुढचा चेंडू आणि इथे हवेतून खेळलाय. षटकार येतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. आणि बघता बघता धावा धावपल करून पोहोचल्या 46च्या घरामध्ये. 40 झाले ना. 40 आणि 46 इथे मात्र बॅटचा आणि स्पर्श चेंडूचा आला नाही. एक धाव मात्र लेग बाईच एकच्या माध्यमातून आणि या खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतोय. तेव्हा प्रथम फलंदाजी करताना यशवंतभाऊ पाचंगे संघ धावा धाबलकावर नोंदवलंय तो 47 आणि 48 धावांचं लक्ष धनवीन अलिबाग या संघासमोर ठेवलं जात आहे. 12ची सरासरी प्रत्येक षटकामागे. चांगली फलंदाजी केली खास करून पप्पू रामगोडे यांनी कारण सलामीला फलंदाज. 48 लक्ष धनवीन अलिबाग संघासमोर इथे असणार आहे आणि पाहूया 48 लक्ष कशा प्रकारे इथे पूर्ण केलं जाईल. त्याला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या कारण वेळ फार आपल्याकडे कमी आहे आणि खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा चिराग मेहर सरांचा पालघरचा एक अतिशय गोड आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया. धन्यवाद.
चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, वेळ कमी आहे आणि मला वाटते या मॅचकडे प्रत्येकाचं लक्ष आहे, माझं तुमचं सर्वांचंच लक्ष आहे, त्यामुळे या मॅचकडे आपण जाऊया आणि पुन्हा एकदा पाहूया की काय होईल या मॅचचं. चला सलामीची जोडी एका बाजूला समर्थ कडू, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रेयस इंदुलकर. अति महत्वाचा सामना आहे त्यामुळे चला जास्त वेळ घेऊ नका, कोणत्याही पद्धतीचं बॅट लाईट अपील स्वीकारलं जाणार नाही. पुन्हा एकदा विनंती करतो कारण वेळेचं बंधन आहे. आता शेवटचा सामना कसा खेळला जाणार याकडे लक्ष आहे कारण आता आपण पाहू शकतात श्रेयस इंदुलकर आणि दुसऱ्या बाजूला समर्थ कडू ही मात्र फलंदाजीची जोडी मैदानाच्या आत. तर पहिल्या षटक घेऊन संदेश पार्टे, मी आधीच म्हटलं होतं संदेश पार्टे विरुद्ध श्रेयस इंदुलकर हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या षटक घेऊन गोलंदाज इकडे मात्र संदेश पार्टे समोर श्रेयस इंदुलकर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या बनलेली आहे ती 47 आणि 48 धावांचं आव्हान. पहिला चेंडू राईट आर्म ऑर द विकेट, पहिला चेंडू फिरवलाय, चेंडू बराच काय येत आहे खाली, फलन क्षेत्ररक्षक येतोय, सोपा झेल, बिग विकेट. बॅटल इकडे मात्र जिंकलाय ते संदेश पार्टेने. चला घाई करा, थोडस विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद, चला घाई करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आपण पाहू शकता इकडे मात्र सचिन बर्गे हे तयार होतात. एकंदरीत असं वाटतंय सुयोगला थांबवलेला आहे सचिन बर्गे नवीन फलंदाज. आणि आता खरं बॅटल आहे पुणे विरुद्ध पुणे, हे बॅटल बघायला आवडेल कारण संदेश पार्टे आणि सचिन बर्गे कित्येक वेळा एकमेकाच्या संघात खेळतात. आज एकमेकाच्या समोर पुणे विरुद्ध पुणे, हे बॅटल खूप चांगलं पाहायला मिळेल. सचिन बर्गे लीग स्पर्धा खेळणारा सर्वात जास्त खेळाडू जर कोण असेल तर हा सचिन बर्गे. आणि आता पहा सचिन बर्गे हा सामोरं जाईल तो मात्र संदेश पार्टेला. संदेश पार्टे पहिल्या चेंडूवर मात्र विकेट गेलाय. 48 धावांचं आव्हान आहे. इकडे मात्र हा चेंडू बॅटच्या आतील कडा, सिंगल मात्र मेल, कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक मात्र चेंडू फील्ड करत नाही आणि त्यामुळे एक चोरटी धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर 1. आपण पाहतात पृथ्वीराज चषक 20-25 अबॉव 40 अर्थात 40+ क्रिकेट ऑल इंडिया ओपन आणि ऑल इंडिया ओपन मधला हा प्री क्वार्टर फायनलचा सामना. यानंतर क्वार्टर फायनल रंगणार आहे, त्याच्याकडे लक्ष आहे. यावेळी हा चेंडू सोडून दिला, इट्स वाईड, स्कोर मूव्स ऑन 2. सचिन बर्गे यांनी पाहिला चेंडू खूप बाहेर निघतोय त्यामुळे त्या चेंडूला त्यांनी पाहिला. सचिन बर्गेला माहिती आहे की व्हेरिएशन काय आहेत, कुठले चेंडू टाकू शकतो संदेश पार्टे, याची त्याला पूर्व कल्पना आहे कारण खूप वेळ एकत्र खेळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदेश, चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, चेंडू नीट सफाईवर आला नाही, सिंगल मात्र मिळेल. 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 3 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सर्वात मोठा झटका लागला श्रेयस इंदुलकर बाद झाल्यानंतर. मला वाटतं वैभव सानेला अजूनही थांबवलं गेलेलं आहे. वैभव साने सारखा सुयोग आहे, अजूनही फलंदाज बाकी आहेत त्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठा बॅटिंग लाईनअप आहे. नो डाऊट अमर आहे, संदीप आहे, पप्पू आहे, म्हणजे त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठा आहे. परंतु संध्याकाळचं सत्र आहे हे विसरून चालत नाही कारण आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रात चेंडू कमी ट्रॅव्हल होतो, षटकार खूप कमी लागले जातात. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि खास करून तुम्ही या विभागात येतात तेव्हा ती व्हाईट कलरची लेअर तुम्हाला भरपूर काही सांगून जाते. पुन्हा एकदा संदेश, चांगला फटका परंतु इथे समर्थ कडू सांगतोय मैं रुकेगा नाही साला. चला प्लेयर लगेच बॉल घेऊन या, तिकडे आमचे प्रेक्षक आहेत तेही घेऊन येतील. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती मात्र 9 ऑन बोर्ड. संदेश पार्टे विरुद्ध समर्थ कडू हे सध्याचं जे बॅटल आहे. चेंडू भेटलेला आहे मला वाटतं तिथून आमचे प्रेक्षक चेंडू देत आहेत. धन्यवाद.
48 इज अ टार्गेट. 48 धावांचा आव्हानाचा पाठलाग. उद्या सर्वांना पुन्हा आग्रहाचं निमंत्रण आहे. उद्या डेअरीवर पृथ्वीराज उद्योग समूहाचा वर्धापन दिनाचा औचित्य साधून उद्या गणपती बाप्पाची मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे डेअरीवर. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी चेंडू 1 बाउन्स फॉर चौकार. समर्थ सांगतो की मी समर्थ आहे खेळण्यासाठी यांची गोलंदाजी. आणि आता पर्यंत धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकार आहे 13. 13 ऑन बोर्ड. अजूनही एक चेंडू येणं. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 19 चेंडू आणि धावा हव्यात 35. लास्ट बॉल. इकडे मात्र सिंगल मिळणार. एकच धाव. षटक संपते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 14. आणि आता येणारे 18 चेंडू 34 धावांची गरज. चला टीम मीटिंग थोडासा कमी करा मित्रांनो, कारण वेळेचं बंधन आहे. तुम्ही तुमच्या जागेवर जा. गरज नाहीये, मला नाही वाटत काय गरज आहे, कारण वेळेचं बंधन आहे. आता शेवटचा सामना तर राहिलाच आहे, पण हा सामना तरी कंप्लीट करा. बॅट लाईटचं अपील स्वीकारलं जाणार नाही, त्यामुळे घाई करा प्लीज. दीपक येतोय का गोलंदाजीसाठी? पहिला चेंडू ऑप्शनचा बाहेरचा चेंडू. सिंगल मात्र मिळेल. आता समीकरण म्हणते येणारे चेंडू आहेत 17 आणि धावा हव्यात 33. दीपक गोलंदाजी मार्कवर आहे. 17 चेंडू 33 धावा. सचिन बर्गे ऑन स्ट्राईक. 17 चेंडू 33 धावा. सामन्यात रंग टाकावे लागणार आहेत. दीपक थांबलाय. प्रेशर. हे मात्र या सामन्याचं चित्र असणार आहे, कारण दोन्ही मोठे संघ आहेत. 17 चेंडू 33 धावा. समर्थकांनी ज्या पद्धतीने चौकार षटकार मारलाय, प्रेशर थोडासा रिलीज केलाय धनवींचं. मोठा फटका. चेंडू बराच कावे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि कोणतीही चुकी करणार नाही. विकेट. नवीन फलंदाज पाहायचा. कुठला फलंदाज येईल मैदानाच्या आत? अमर अर्थात सोन्या. समीकरण म्हणते आता 16 चेंडू 33 धावा. सोळा चेंडू 33 धावा. नवीन फलंदाज सोनिया अर्थात अमर गोरे. दीपक तयार. या चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. सिंगल मात्र मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. 15 चेंडू आता 32 धावांची गरज. पंधरा चेंडू 32 धावा. ऑलरेडी सुपर 8 मॅचेस असणार आहेत शेवटच्या दिवशी, त्यामुळे एक मॅच वाढणार का? वॉट अ बॉलिंग. ही ठसन, ही खुन्नस किंवा हा जो सामना आहे, या सामन्याचा जो पारा आहे ना, तो चढणार आहे. डॉट बॉल. 14 चेंडू 32 धावा. फुलटॉस चेंडू होता. सिंगल मात्र मिळणार. सिंगल पेक्षा काही नाही. 13 चेंडू 31 धावा. 13 चेंडू 31.
13 चेंडू 31 धावा. 13ला उलट करायचं फक्त. 13 चेंडू 31, 17 धावा फलकावर आहेत. ओ फटका खूप सुंदर आहे. पाहायचं किती धावा देऊन जातोय. षटकार. दीपकने एवढी चांगली गोलंदाजी केली पण शेवटचा चेंडू त्याला नीट फिनिश करता आला नाही. आणि आता समीकरण म्हणते 12 चेंडू 25 धावा. चला 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 टीम मीटिंग्स कमी करा प्लीज, विनंती आहे. इथे बॅड लाईट होईल. 12 चेंडू 25 धावा. चला टीम मीटिंग्स कमी करा प्लीज, विनंती आहे. घाई करा. 12 चेंडू 25 धावा. नंदूच्या हातात चेंडू दिला जातोय का? 12 चेंडू 25 धावा. 12-25. बॉल चेंडू आलेला मैदानात, तो घेऊन टाका. 12 चेंडू 25. नंदू गोलंदाजी मार्क पर. 12 चेंडू 25 धावा. सोनिया अमर. धनवीन अलिबाग विरुद्ध दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे असा सामना आहे. 12 चेंडू 25. नंदू पहिला चेंडू घेऊन तयार. पहिला चेंडू मोठा फटका आणि चेंडू सीमा पार. षटकार. अमर ऑन फायर. फुल टॉस बॉल हा सोडत नाही. अमरचा हा नॅचरल गेम आहे. अमर मला वाटतं अमरचंही मध्ये एक ऍक्सिडेंट झालं होतं, त्यानंतर तो त्या सर्जरी मधून आला परत, आणि ज्या पद्धतीने तो आला त्यानंतर त्याचं क्रिकेट खूप वेगळ्या पद्धतीने चाललंय. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेट. 10 चेंडू 19 धावा. वैभव साने न्यू मॅन इन. वैभव साने 10 चेंडू 19 धावा. वैभव साने 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. वैभवचा विचार केला तर मोठमोठे फटके हाही खेळू शकतो. याच्याकडे ही ताकद आहे, नजाकत आहे. 10 चेंडू 19 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नंदू. पहिला चेंडू निर्धाव. 9 चेंडू 19 धावा. 3 मध्ये 6 आलेत. 9 बॉल 19. नऊ चेंडू 19. आठ चेंडू 19. 2 डॉट. दोन चेंडू निर्धाव गेलेत. नंदू पुन्हा एकदा निर्धाव. 3 चेंडू लगातार डॉट. 7 चेंडू
19. पुन्हा एकदा डॉट, 4 डॉट. व्हॉट अ बॉलिंग. 6 चेंडू 19 धावा. व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ कमबॅक. एक षटकार पहिल्या चेंडूवर, त्यानंतर विकेट, त्यानंतर लगातार 4. चला टीम इनिंग्स कमी, चला. 6-19. चला टीम मीटिंग्स कमी. संदेश पाटे आणि टीम, चला घाई करा मित्रांनो प्लीज. 6-19. 6 चेंडू 19 धावा. यशवंत भाऊ पाचंगे संघ, मला वाटतं हा जो बॉटम 3 होते ना त्यामधून हा संघ पुढे आलाय आणि त्यानंतर या सामन्यात तो काय करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. राहुल येतो गोलंदाजीसाठी. 6-19. चला चला अजूनही टाइम घेऊ नका मित्रांनो प्लीज. वेळेचं बंधन आहे प्लीज. ऑलरेडी उशीर झालाय. 6:12. पाहूया समर्थ कडूवर खूप मोठी जिम्मेदारी आहे आणि त्या जिम्मेदारीचं ओझं घेऊन त्याला जावं लागणार आहे. 10-19 होते, आता 6-19. चांगला चेंडू. इकडे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. आता 5-19. आता एवढं चित्र फिक्स आहे की सर्व चेंडू हा समर्थच खेळणार. हे तर आता लगभग तय आहे. 5 चेंडू मध्ये जो काही चान्स घ्यायचा आहे तो आता समर्थकडून एकटाच घेणार. त्यातील पहिला षटकार आला. षटकार. 4 चेंडू 13 धावा. चार चेंडू 13 धावा. 4 balls remaining, 13 runs required. 4 चेंडू 13 धावा. पाहूया काय इकडे चित्र आहे तेच सांगतोय. इकडे मी मगाशी म्हटलं की जो काही चान्स आहे ना तो फक्त आणि फक्त घेणार समर्थकडून. चला संदेश पार्टे आपणास विनंती आहे, चला आपल्या जागेवर लवकर लवकर, जरा घाई करा. बॅड लाईटचं अपील स्वीकारलं जाणार नाहीये हे आम्ही वारंवार सांगतोय. चला चला मॅच चालू करा आधी. चार चेंडू 13 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल. समर्थ 4-13. पुन्हा एकदा षटकार. समर्थ कडू ऑन फायर. 3 मध्ये 1 मारायचे. सध्याचं चित्र तेच सांगते. 3 मध्ये 1च मारायचे. चला 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 बॉल आलेला आहे. चला 3-7. चला चला टीम मीटिंग्स नको, चला घाई करा. राहुल या. तो मॅचचा बॉल आलाय तो द्या. चला आणि ती गाडीची लाईट बंद करा तिकडून. ओके थँक्यू. 3 चेंडू 7 धावा. मला मग लगेच तो सामना आठवतो जिकडे इंग्लंडला 24 धावा हवे होते. 4 चेंडू. इंग्लंडला नाही मात्र वेस्ट इंडिजला, आणि इंग्लंड समोर होता. 3 चेंडू 7. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. रात्रीचा सामना करायचा. मोठा फटका घ्यायचा होता. चेंडू हवेत आहे. नंदू खाली येतोय. ओ ओ
हा झेल किती काय सांगून जातोय, किती काय सांगून जातोय हा झेल. कॅच सोडलाय की मॅच नंदू, मॅच तुम्हीच काढली होती, पण 2 चेंडू आता 2 चेंडू 6 धावा. सुयोग न्यू मॅन इन. 2-6. 2 चेंडू 6 धावा. 2-6. पुन्हा एकदा फुलटॉस, यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक हो, यावेळी मात्र चांगला प्रयत्न. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि सुयोग तिकडे जागेवर आहे. पहा काय होईल. 1 चेंडू आणि आता 5 धावांची गरज. एक चेंडू 5 धावा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. जर सामना बरोबरी सुटला तो सुपर ओव्हर. कॅप सुपर ओव्हर चाहते हैं समर्थ. सादिक भाई सांगतात नाही, हम सुपर ओव्हर नाही चाहते. 1 और 5. इकडे मात्र वन बॉल आणि यशवंत भाऊ पाचंगे संघ विजयी होते. व्हॉट अप कम बॅक. पहा बॉटम 3 मधून ज्या पद्धतीचा हा सामना झाला. वेल बॉल यशवंत भाऊ पाचंगे, हार्ड लक समर्थ कडू. काही सामना झाला आणि या सामन्यात ज्या पद्धतीने विजयी झालाय. धन्यवाद, थँक्यू. आजचा दिवस मला वाटतं इकडे चला. मी धनवीन स्पोर्टचे मालक माननीय श्री समीर सरांना विनंती करेल, या आपला सन्मान घेण्यासाठी आपण यायचंय. सर या, आपला सन्मान घ्यायचा.